चला तर आपण आता इथनं चेकआउट करतोय दिव्यागरमधून, त्यांना चावी देऊन देऊ आणि आपण आता निघतोय इथून. दिघी फोर्ट आहे तिथून आकारदांड्याला जाणार आहे आणि आकारदांड्यावरनं अलिबाग. 8-9 वाजता काही ती जेटी आहे, आता 8 वाजलेत. इथून जायला एक अर्धा तास लागेल, 20 मिनटं. सो बघू, लेट्स सी. त्यांना चावी देऊन येऊ, डायरेक्ट अलिबाग. लेट्स गो. फायनली मित्रांनो आपण इथून निघालेलो आहे, चेकआउट केलेलं आहे आणि आता इथून आपण जाणार आहे जंगल जेटी समथिंग आहे इथं दिघीचं फोर्ट. तिथून डायरेक्ट पलीकडच्या साईडला आगरदांड्याला उतरणार ती जेटी. आता तुम्हाला तिथे जाऊन प्राईस वगैरे सांगतो मी किती, आता 4 व्हीलर किंवा सिंगल पर्सनचं किती पडतं काय. 1-1 तासाला जेटी असते इथून आणि तिथून आगरदांड्याला जाणार आणि आपण आगरदांड्यावरनं आपल्या आपण आपलं रूम जिथं बुक केलं, हॉटेल बुक केलं तिथं आपण जाणार आहे. मे बी तिथून 30-1 किलोमीटर असेल पुढे आगरदांड्यापासून. आणि जर तुम्ही बाय कार जायचं असेल तुम्हाला डायरेक्ट अलिबागला, म्हणजे जेटीचा प्रवास टाळायचा असेल तर एक आय थिंक तसा रस्ता आहे जायला, पण 30-40 किलोमीटर तुमचं रनिंग वाढतं विदाऊट जेटी गेले तर. 60 किलोमीटर ना. सो त्यामुळे आम्ही जेटीनेच चाललो आहे सकाळी. आय होप गर्दी नसेल, आय होप गर्दी नसावी आणि आय होप नसेल असं वाटतंय. बघू लेट्स सी काय होतंय. सो आता आपण डायरेक्ट भेटू जेटीला, जंगल जेटीच्या इथं. चल बाय 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 बाय. लागली आहे बघ जेटी, लागली. चला आपण पोहोचलेलो आता जेटीच्या इथं. बघू आता तिकीट काढतो. पार्किंग गर्दी आहे चांगलीच रे. मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहे दिघी पोर्ट इथे. दिवेआगरपासून एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हे दिघी पोर्ट आहे. साधारण एक 20-25 मिनटं आपल्याला दिघी पोर्टपर्यंत यायला लागतात. दिघी पोर्टपासून आपण डायरेक्ट आगरदांड्यापर्यंत जेटीची सुविधा इथं आहे. प्रत्येकी 1 तासाला, म्हणजे दर 1 तासाला इथून जेटी सुटते. साधारण 1-1 तासाला ही जेटी आहे, म्हणजे 8 वाजता पहिली जेटी इथून सुटते. 8 ते संध्याकाळी 6पर्यंत दर 1 तासाला इथून जेटीचं टायमिंग आहे. तर आम्ही आता इथं सकाळी 9च्या जेटीच्या टायमिंगला बरोबर इथं आलो. आणि दिघी पोर्टपासून आगरदांडा जी जेटीने जाते त्याला साधारण एक जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटात आपण आगरदांड्याला पोचतो. आगरदांडा हे अलिबागमध्ये येतं, नियर बाय मुरुड. आणि तर आम्ही दोघं आता इथून या जेटीतून आगरदांड्याला जाण्यासाठी निघालेलो आहे. साधारण आमच्या दोघांना तिकीट लागलं 184 रुपये. त्यामध्ये एक 4 व्हीलर आणि आम्ही दोघं असं आमचं तिघांचं इन्क्लुडिंग 184 रुपये तिकीट झालं. आणि खूपच सुंदर एक अनुभव होता. ऑलमोस्ट जर मी चुकत नसेल तर जर आपल्याला बाय रोड दिवेआगरपासून अलिबागला जायचं म्हटलं तर एक 60 किलोमीटर अंतर वाढतं बाय रोड आपल्याला जायचं असेल तर. सो 60 किलोमीटर म्हटलं तर कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला जावं लागतं, एक अंतर वाढतं आपलं. तेच जर आपण जेटीने गेलो तर आपण एक 10 ते 12 मिनटात आगरदांड्याला पोचतो. सो मला हा प्रवास थोडासा इझी वाटला,
की आपण जेटीने जातो आहे आणि ₹184 आपल्याला ते आणि तिकडे नेतात आणि हे आय थिंक सो गव्हर्मेंट अप्रुव्हल आहे. तो सेफ्टीचं पूर्ण इथं लक्ष दिलं गेलेलं होतं आणि सकाळी सकाळी एक खूप छान सुंदर असा नजारासुद्धा आम्हाला अनुभवायला भेटला. तर तुम्हाला जर इथं यायचं असेल तर साधारण एक असाच टाईम कन्सिडर करून या की 8 वाजता किंवा 9 वाजता किंवा 10 वाजता या प्रकारे येऊ शकतात. माझ्या अंदाजे पीक टाईमला म्हणजे विकेंड्सला वगैरे गर्दी तर जास्ती असू शकते. तर तुम्ही सकाळी थोडे लवकर आले तर तुम्हाला गर्दी थोडी कमी भेटेल. तर शक्यतो तुम्ही सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करू शकता. पहिली जेटी 8 वाजता आहे आणि शेवटची जेटी काय ती 6 का 7 नंतर आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा मे बी आय एम नॉट शुअर की जेटी आहे, पण त्याचे ते काहीतरी 700-800 एक्स्ट्रा चार्जेस घेतात. सो येस, नक्कीच. आणि आम्ही इथून आगरदांड्याला पोहोचलो. धन्यवाद. पोहोचलो फायनली जेटीमध्ये. जाऊ आता 10 मिनिटात आणि दूर बघत बसतात 184 रुपये तिकीट लागले दोघांचं गाडी सकट 184. लोक भरपूर आहेत ना. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आगरदंडा पॉईंटवर आणि इथून आमचं हॉटेल आहे 42 किलोमीटर्स बिटल पाम म्हणून. सो आता आम्ही तिकडंच चाललो आहे. नाश्ता भूक तर लागली आहे. रस्त्यात करायचं का तिकडं करायचं? ऑन द वे. ठीक आहे, ऑन द वे आम्ही जाता जाता नाश्ता करू थोडासा लाईट आणि येऊ. तर काहीसा असा सुंदर नजारा आहे हा जातानाचा, खूपच सुंदर. आणि आपले 60 किलोमीटर किती वाजले आपले? 60. 60 किलोमीटर वाजलेले आहेत. किलोमीटर्स आमचे वाचलेले आहेत. 60 किलोमीटर 15 मिनिटात पोहोचलो. आणि तिकीट किती होतं माहिती आहे का? त्यांना दाखव रे, आपलं कळलं पाहिजे ना त्यांना. 184 रुपये फक्त. 184 मध्ये आम्ही 3 जण, तुषारा, मी आणि गाडी, असे 3 जण 184 रुपयात या साईडला आलो. तर मस्त एक्सपिरियन्स होता, छान एक्सपिरियन्स होता. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मजा आली. सो लेट्स गो. वेलकम टू अलिबाग. हे जेसीबी पण जेसीबी पण आला होता. सगळे येते. एखादी ट्रेन बिन वगैरे आली ना ती पण टाकते, काय विषय. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बिटल पाम हॉटेलला. चौल म्हणून एरिया अलिबाग मधला. सो अशी काहीशी रूम आहे आपली. ओके, सो आता आपण चिल मारू. एसी आहे का? पाण्याची बॉटल दिसत नाही.
फ्रेश वगैरे हो आणि जाऊ बीच वर. चलो बस. तो चला मित्रांनो, हॉटेलमधनं निघालेलो आहे, 1 वाजलेला आहे. आता आपण चालू आहे काशीद बीचला. काशीद बीचला आपण करणार आहे फुल ऑन धमाल, मजा मस्ती. रस्त्यात ट्रॅफिक आहे थोडंसं, जास्ती नाही. आज शनिवार आहे ना, त्यामुळे असेल आज सुट्टी लागली ना. तर आपण आता बीचवर जाणार, मजा करणार, त्याच्यानंतर मस्त जेवण करणार आणि येणार आहे. सो चला माझ्यासोबत काशीद बीचला. लेट्स गो. सीट बेल्ट लावून बघ. हाच रोड आहे ना, का तिकडनं होता? हाच. रस्ता खूप सुंदर आहे ना. व्हेरी ब्युटिफुल. इट्स पोल्युशन, मला असं वाटतं पोल्युशन आहे. तुला काय वाटतं? व्हॉट यू थिंक? कंपनी सुरू आहे का बंद आहे ती? पण हे पोल्युशन आहे काय, धोका आहे, पण एवढं कसं दुपारी धोका असेल? हे थोडी कुठलं हिल स्टेशन आहे? नमस्कार मित्रांनो, तर आपण आता कुठे आलोय बघा, काशीद बीच. प्रचंड ऊन आहे, प्रचंड, भरपूर गर्दी आहे. आणि आता आम्ही एन्जॉय भरपूर गर्दी आहे. बरं. तू बोल ना, मला सारखी ब्लॉगिंगमध्ये बोलायला सांगते ना. हां, सारखा 5-5 मिनिटाला ब्लॉग काढ म्हणते. तू बोल ना. हां, इकडे बघ ना, स्वतः बोल की आता. हे के हे दोन नुसतं करते. बोल काहीतरी बोल ना. क्यू बोल ना, मला 10 वेळा म्हणते. तुझी fan आहे, मला माहित नाही काय बोलतात. अरे इथं माझा फॅन काय, इथं रॉ व्हिडिओ काढतोय, रॉ. याच्यात काही म्हणजे याला काय कळा. ठीक आहे. एक्साइटमेंट आहे ना. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत काय नाव आहे? कोळीनबाई. कोळीनबाई या नलिनी काकूंचं नलिनी restaurant. काकूंचं. आमच्या आईने आम्हाला सांगितलं फोन करून की तिकडं जा. आमच्या इथून 7-8 किलोमीटर होतं आणि आलो रस्त्यात आलो. तिथं भरपूर वेटिंग आहे, पण 1 तास ते म्हटले बीचच्या इथं गाडी लावा. आम्ही लावली तिथे कुठेतरी ॲडजस्ट केली आणि आता चाललोय. बघून कसं आहे जेवण वगैरे काय छान. काकूंना पण भेटो, काकू आहेत. हा, भेटू. मला इथं ऑफर्ड होते, पहिलाच ब्लॉग आहे काय आहे राव. ठीक आहे, बघू चला काय होते. चल हे राव, हे सगळं दाखवायचं असतं, मला ऑफर्ड होते.
चौकात आहे ना ते पडकं घर आहे ना तिथे लावली आहे गाडी चालेल ना. हा बाद दाबून लावली बीच रोड लई लांब आहे अहो. बीच लांब पडेल याच्यावर आपली पार्किंग पण फुल झाली ना हां हां म्हणून तिकडे पार्किंगमध्ये बऱ्याच गाड्या गेल्या आम्ही तिथे लावली दाबून लावली. काय प्रॉब्लेम नाही येणार कारण आपण कोण लोकांनी जात नाही नाही ते पडकं घर आहे ना तिथंच बाजूला लावली महाराजांचा. कोण काय बोललं नाही ना. नाही नाही त्याला काय वाटलं की टेबल खाली झालं रेडी आहे टेबल म्हणून त्यांनी ऑर्डर दिली आपली स्टार्टरची प्रॉन्सोली एवढा जेवण झालंच नव्हतं आम्ही आरामात जेवलो आणि पिशव्या घेतल्या का पिशवी घेतली का प्लास्टिकची. अच्छा त्या आत आहेत त्याच आहेत का. हां हां तेच तेच. ते कसं कळणार कोणाचा कुठला नंबर आहे काय कधी आहे. ते कॉल करतात फोन नंबर दिलाय. मोबाईल नंबर दिलाय का. कसं वाटतंय वाईब? कोणाचा नंबर दिला सायलेंटवर आहे फोन सांगणार कधी. 1 तासभर तर लागेल. 1 तास लागणार आहे. हां हे वॉशरूम इथेच घे. तर मित्रांनो हा आहे नलिनी काकूंचा यूट्यूबचा सेट जिथं त्या नवीन नवीन छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर आम्ही इथं आलो होतो. आम्ही साधारण 8 सव्वा 8च्या दरम्यान इथं आलो होतो आणि इथं खूपच जास्ती गर्दी होती कारण त्यांनी नवीनच ओपनिंग सुरू होती त्यामुळे भरपूर गर्दी होती. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढताना थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे आम्हाला फार काय जास्त शूट करता आलं नाही इथं. तर आमचा ऑलमोस्ट 2-2.5 तासानंतर आमचा नंबर लागला. जर त्यांच्या फूड क्वालिटीबद्दल बोलायचं तर खरंच खूप छान क्वालिटीचं जेवण तिथं होतं. आपल्याला तिथं ऑलमोस्ट सगळेच आयटम आहेत जसं की कोळंबी थाळी, सुरमई थाळी, पॉपलेट थाळी, चिंबोरी थाळी आणि मोदक पण होते तिथं. तर आम्ही त्याच्यात सुरमई थाळी ट्राय केली, कोळंबी थाळी एक ट्राय केली. तर जेवण तर खरंच खूप छान होतं. थोडंसं 19-20 मला वाटलं पण त्याचं कारण हे होतं की इतकी जास्त गर्दी अचानक वाढली होती की त्यांना थोडंसं जेवणात त्यामुळे 19-20 वाटलं होतं. पण जेवण खरंच खूप छान होतं. त्यांचं मॅनेजमेंटही खूप चांगलं होतं आणि मुळात सगळ्यात जास्ती मला इथलं आवडलं तर इथली वाईब. तुम्ही व्हिडिओत बघू शकता इतकी सुंदर वाईब आहे इथं, म्हणजे खूप छान आहे आणि इतकं टापटिप्पणा, इतकं स्वच्छता होती. आणि मुळात मला नलिनी काकूंचं ज्या कोळीनबाई या रेस्टॉरंटच्या ओनर आहेत नलिनी काकू, त्यांचं ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली की एवढ्यात सुद्धा ते स्वतः किचनमध्ये जाऊन स्वतः इन्व्हॉल्व होऊन काय कमी काय जास्ती हे सगळं बघत होते. आणि तेवढं करूनसुद्धा त्याच्यानंतर ते प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन काय हवं काय नको हे सगळं व्यवस्थित आपुलकीने विचारत होते. हे मला सगळ्यात जास्ती आवडलं. सो मी नक्कीच सांगेल सगळ्यांना की किमान जेव्हा कधी तुम्ही अलिबागला याल, नायगावला याल, तेव्हा कोळीनबाई या रेस्टॉरंटला नक्कीच हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा. तर चला मित्रांनो, वेळ आली आहे निरोप घ्यायची. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.